तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये। आता सांगायचा मुद्दा असा आहे काय ना, आता हे वावर आहे इथं जेव्हा बाजरी होती का तेव्हा काही पाऊस आलाच नाही। आता पाऊस आला इकडून तिकडून तर बाजरीचा राडा करून गेला। ते विषय वेगळे, जेव्हा बाजरी कंस होते का तेव्हा पाऊस आलाच नाही। आता इकडून तिकडून आला तर बाजरीचा राडा करून टाकला, त्याच्यात मध्ये बंद झाला, परत आला तर विषय असा झाला, जे कंस वर नेऊन टाकले होते झाकून त्याचा राडा करून गेला। आता ते तर वेगळाच विषय झाला, तो पूर्ण राडा गेला का। आता त्याच्यानंतर परत वावर नीट करून येत आहे ना, कांदे लावायचे म्हणलं ना, आता विषय असा आहे पावसाने ते सगळं उपाळलेलं आहे। आता हे नीट करायचं म्हणलं तर याला परत 15-20 दिवस थांबावं लागेल आणि त्याच्यात तो बाकीचा राडा तर वेगळाच आहे, त्याच्यामुळे रोप तर सडून जातं, विषय येत नाही तो तिथं काही। आता रोप तर सडून जाणार आहे म्हणजे बाकीचा आता काय राडा राहिला, कंस तर गेले निम्मे शिम्मे तर असेच जातात, निम्मे पाऊस नाही आला म्हणून गेले आणि निम्मे पाऊस आला म्हणून गेले परत पावसात खराब होऊन, तो विषय वेगळाच आहे। मग आता करायचं काय आम्ही। आणि आता असं इकडून तिकडून ट्रॅक्टरचं म्हणलं ना, तुम्हाला सांगतो दिवसात 4 ते 5 हजाराचा धंदा होतो सांगायचं गेलं तर। त्याच्यातले जर सगळे भेटले ना तर परवडतो, नाही तर मग आहे ना डिझेलला सगळं महाग असतं। असे सगळे कोण अडचणी असते शेतकऱ्याला, ते विषय वेगळा आहे। काय आता जे आहे ते बरं आहे, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तेवढं सांगा। आणि काय आता जे आहे ते बरंच आहे, चला ताकद लावी धरायची। तर एक दिवस येतो शेतकऱ्याचा, पण त्याच्यात काही विषय नसतो। आता जे दाणे निघले ते राहिले, आता कांद्याचं काय झालं आहे नाही तर नाही, परत भाव वाढला तर लोक इवळणारच आहेत, ते विषय तर वेगळाच आहे। काय आता चालायचं जे आहे ते बरं आहे। लोक काजू बदाम एवढ्या माग घेऊन खातात, कांद्याला थोडा भाव वाढला का लगेच इवळत येत, ते तुम्हाला तर माहितीच आहे। काय आता किती कष्ट असते तुम्हाला माहितीच आहे। नको तुम्हाला व्हिडिओमध्ये आता काय जसं येईन टाईम भेटला तसा काढू व्हिडिओ दाखवा। आता तो वावर नीट करायचं चालू आहे कांद्याला, काय आता जे आहे ते बरं आहे नसल्यापेक्षा। चला पाहू, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ना, तुम्हाला पण निवांतमध्ये काहीतरी